नमस्कार आणि आपले विद्युत अपघातासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि अशा अपघातामध्ये उपयोगात आणण्याचे टप्पे या सत्रात आपले स्वागत आहे। चला आता आपण या सत्राला सुरुवात करूया। आता या सत्राच्या उद्दिष्टांवर एक नजर टाकूया। या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल इलेक्ट्रिक शॉकची व्याख्या करणे, इलेक्ट्रिक शॉकचे परिमाण परिभाषित करणे, पीडितावर उपचार करण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक दरम्यान करावयाच्या क्रियांची व्याख्या करणे, इलेक्ट्रिकल उपकरणांभोवती सुरक्षा उपाय परिभाषित करणे, एखाद्या व्यक्तीला लाईव्ह इलेक्ट्रिक वायर पासून तोडणे। प्रथम इलेक्ट्रिक शॉक म्हणजे काय ते समजून घेऊ। जर एखादी व्यक्ती विजेच्या थेट वायरच्या संपर्कात आली आणि त्याने स्वतःचे इन्सुलेशन केले नसेल तर त्याच्या शरीरातून विद्युत प्रवाह वाहतो। इलेक्ट्रिक शॉकची तीव्रता यावर अवलंबून असते। शरीरातून प्रवाहाची पातळी, किती वेळ विद्युत प्रवाह शरीरातून जात राहतो। त्यामुळे विद्युत प्रवाह जितका जास्त असेल किंवा जास्त वेळ असेल तितकाच तो धक्का कारणीभूत ठरू शकतो। या व्यतिरिक्त शॉकच्या तीव्रतेवर परिणाम करणारे इतर घटक हे आहेत: शॉक मिळालेल्या व्यक्तीचे वय, सभोवतालची हवामान स्थिती, मजल्याची स्थिती म्हणजेच ओले किंवा कोरडे, व्होल्टेज आणि करंट लेव्हल, वेगवेगळ्या उपकरणांची इन्सुलेट असलेले साहित्य। पुढे इलेक्ट्रिक शॉकचे परिमाण पाहू। विद्युत शॉकचे परिमाण वेगवेगळ्या करंट व्हॅल्यूनुसार भिन्न असू शकतात। 1 मिली अँपिअर ते 5 मिली अँपिअर चा करंट कमी धोका आहे आणि एक मुंग्या येणे संवेदना प्रदान करते। 10 मिली अँपिअर ते 300 मिली अँपिअर पर्यंत मध्यम जोखीम असते आणि त्यामुळे स्नायूंचे आकुंचन आणि व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन कायम राहते। 300 मिली अँपिअर आणि त्याहून अधिक करंट जोखीम आहे आणि डिफिब्रिलेशन आणि बर्न्स होऊ शकतात। वन मिली अँपिअर ते 5 मिली अँपिअर चा अत्यंत कमी वर्तमान स्तरावर विद्युत शॉकचा परिणाम केवळ एक अप्रिय मुंग्या येणे संवेदना असू शकते। पण हा धक्काच एखाद्याला तोल गमावून पडण्यासाठी पुरेसा असू शकतो, परिणामी जीवितहानी होते। टेन मिली अँपिअर ते 300 मिली अँपिअर च्या उच्च वर्तमान स्तरांवर स्नायू संकुचित होऊ शकतात आणि व्यक्ती स्वतःहून संपर्कापासून दूर जाऊ शकत नाही। तो चेतना गमावू शकतो। हृदयाचे स्नायू देखील आकुंचन पावतात। 300 मिली अँपिअर आणि त्याहून अधिक करंट स्तरावर शॉक मिळालेल्या व्यक्तीला त्याचे पाय फेकले जाऊ शकतात आणि त्याला तीव्र वेदना जाणवू शकतात आणि शक्यतो संपर्काच्या ठिकाणी भासतात। हे बहुतेक प्रकरणांमध्ये घातक आहे। विजेचा धक्का लागल्यास करावयाच्या कृतींबद्दल जाणून घेऊया। विजेचा धक्का बसलेल्या व्यक्ती पुरवठ्याच्या संपर्कात असल्यास लाकूड किंवा रबर सारख्या विद्युत संपर्कातून व्यक्तीला सोडवण्यासाठी योग्य नॉन इलेक्ट्रिकल कंडक्टिंग सामग्री निवडा। विद्युत पॉवर बंद करा। वीज राहणार नाही अशा साहित्याने त्याला बाहेर काढा आणि त्या व्यक्तीला विद्युत संपर्कापासून दूर न्या। किंवा पीडित व्यक्तीशी थेट संपर्क टाळा। रबरचे हातमोजे उपलब्ध नसल्यास कोरडे कापड किंवा कागद वापरून आपले हात गुंडाळा। इलेक्ट्रिक प्लगमधून मेन काढा।
त्याऐवजी कोरड्या लाकडाच्या लॉगसारख्या उष्णतारोधक साधनाचा वापर करून पीडित आणि विद्युत स्रोत यांच्यातील संपर्क तोडून टाका. दुसरा पर्याय म्हणजे कोरडे लाकूड, रबर किंवा प्लास्टिक यांसारख्या इन्सुलेट सामग्रीवर उभे राहणे आणि स्वतःला इन्सुलेट करण्यासाठी जे काही हाताशी आहे त्यावर उभे राहणे आणि त्या व्यक्तीला किंवा केबल, उपकरणे, पॉइंट, फ्रीला ढकलून किंवा ओढून संपर्क तोडणे. आपल्या वैयक्तिक सुरक्षिततेची अत्यंत प्राधान्याने खात्री करा. पीडित व्यक्ती खांद्यावर किंवा उंच जागेवर काम करत असल्यास त्याला पडण्यापासून रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करा किंवा किमान तो पडल्यास सुरक्षित असेल याची खात्री करा. जळलेली जागा निर्जंतुकीकरण ड्रेसिंगने झाडून टाका. शक्य तितक्या लवकर त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या. विजेचा धक्का लागल्यावर पीडित व्यक्ती बेशुद्ध झाल्यास त्याला किंवा तिला प्रथमोपचार देण्याची ताबडतोब तयारी करा. बचावकर्ते प्रथमोपचाराअंतर्गत चांगले प्रशिक्षित आहेत याची खात्री करा. त्यानंतर त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी पाठवा. पुढे इलेक्ट्रिकल उपकरणांशी संबंधित सुरक्षा उपाय पाहू. केवळ पात्र प्रशिक्षित व्यक्तींनीच इलेक्ट्रिकल काम करावे. लाईव्ह सर्किट्सवर काम करू नका. अपरिहार्य असल्यास रबर ग्लोव्ज, रबर मॅट्स इत्यादी वापरा. इलेक्ट्रिकल सर्किट्सवर काम करताना इन्सुलेटेड हँडल स्क्रूड्रायव्हर आणि पकड वापरा. उघड्या कंडक्टरला स्पर्श करू नका. स्विच पॅनल, कंट्रोल गिअर्स इत्यादी काम करताना किंवा चालवताना रबर मॅट्सवर उभे राहा. आता एखाद्या व्यक्तीला लाईफ सप्लायपासून दूर करण्याची प्रक्रिया पाहू. विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तींचे म्हणजेच संघर्ष करणाऱ्या पीडिताचे निरीक्षण करा. परिस्थितीचे गांभीर्य ओळखा. पुरवठा खंडित करून किंवा इन्सुलेट सामग्रीपैकी एकाचा वापर करून पीडिताला लाईव्ह उपकरणांमधून सुरक्षितपणे काढा. पीडितेला शारीरिकरित्या सुरक्षित ठिकाणी हलवा. जर पीडित बेशुद्ध अवस्थेत असेल तर मान, छाती आणि कमरेवरील कपडे सैल करा आणि पीडिताला आरामशीर स्थितीत ठेवा. पीडिताचा नैसर्गिक श्वासोच्छवास आणि चेतना तपासा. प्रशिक्षित बचावकर्त्यांकडून परिस्थितीच्या आधारावर प्रथमोपचार करा आणि पीडिताला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी पाठवा. रुग्णाला उबदार ठेवा. विद्युत धक्क्याने भाजल्यास किंवा दुखापत झाल्यास प्रथमोपचार करा. जळालेली जागा पाण्याने स्वच्छ करा. भाजलेला भाग पाण्याने स्वच्छ करा. गंभीर रक्तस्राव झाल्यास रुग्णाला झोपून विश्रांती द्या. शक्य नसल्यास जखमी भाग शरीराच्या वरच्या भागाकडे सरकवा. रक्तस्राव थांबवण्यासाठी आवश्यक असेल तोपर्यंत जखमेवर दाब द्या. जखमेवर ड्रेसिंग घाला आणि मऊ सामग्रीच्या पॅडने झाकून टाका. जर रक्तस्राव तीव्र असेल तर एकापेक्षा अधिक ड्रेसिंग लावा. कृत्रिम श्वासोच्छवासाच्या योग्य पद्धती करण्यासाठी पुढे व्हा. रिकॅप करण्यासाठी आम्ही हे शिकलो. इलेक्ट्रिक शॉकची व्याख्या करणे. इलेक्ट्रिक शॉकचे परिणाम परिभाषित करणे.
पीडितग्रस्तावर उपचार करण्यासाठी इलेक्ट्रिक शॉक दरम्यान करावयाच्या क्रियांची व्याख्या करणे. इलेक्ट्रिकल उपकरणांभोवती सुरक्षा उपाय परिभाषित करणे. एखाद्या व्यक्तीला लाईव्ह इलेक्ट्रिक वायरपासून बाजूला करणे. तर ही आहेत विद्युत अपघातातील प्रतिबंधात्मक उपाय आणि असे अपघातामध्ये उपयोगात आणण्याचे टप्पे. चला आता आपण पुढील सत्रात भेटूया.